मित्रांनो, बातमी आहे तुकाराम मुंढे साहेबांशी संबंधित. तर मित्रांनो, एफडीएच्या कारवाईवर हायकोर्टाचा मोठा निर्णय. आता थेट परवाना रद्द होणार का? तर पूर्ण बातमी ऐका. तर मित्रांनो, चला जाणून घेऊया फटाफट तुकाराम मुंढे साहेब यांच्याविषयीची ही बातमी. तर राज्यात एफडीए कडून अन्न भेसळी विरोधात राज्यव्यापी मोहीम सुरू आहे. मात्र ही कारवाई न्याय आणि कायदेशीर प्रक्रियेचे पालन करूनच व्हावी, असं निर्देश मुंबई उच्च न्यायालयाने दिले आहेत. याचिकाकर्त्याच्या वतीने अँड मयूर खांडेपारकर यांनी न्यायालयात बाजू मांडताना हॉटेल, कॅन्टीन आणि रेस्टॉरंट चालकांना त्रुटी सुधारण्यासाठी आधी सूचना देणे आवश्यक असल्याचा युक्तिवाद केला. यावर न्यायमूर्ती रवींद्र घुगे आणि न्यायमूर्ती गौतम अखंड यांच्या खंडपीठाने स्पष्ट केले की संबंधित आस्थापनांना सुधारणा करण्याची संधी द्यावी. मात्र सूचना देऊनही नियमाचं पालन झालं नाही तर त्यांच्यावर कठोर कारवाई करत परवाना निलंबित करण्यास कोणती हरकत नाही. म्हणजेच काय? म्हणजे अन्न भेसळी विरोधात कारवाई होणारच, पण ती नियमाला धरून आणि योग्य प्रक्रियेचे पालन करूनच व्हायला हवी, अशी भूमिका न्यायालयाने स्पष्ट केली आहे. तर तुकाराम मुंढे साहेब यांना काही फटकारलं वगैरे नाही. न्यायालयाने ही बाजू व्यवस्थित मांडली आहे. परंतु काही लोक उगाच अफवा करतात आणि असं म्हणतात की तुकाराम मुंढे साहेबांना हायकोर्टाने फटकारलं. तसं काही एवढं फटकारलं वगैरे नाहीये. फक्त त्यांनी काही सूचना केलेल्या आहेत आणि नियमाचं पालन करून आणि काही गोष्टी त्यांनी सांगितल्या आहेत. तर मित्रांनो, तुम्हाला या बातमीविषयी काय वाटतं कमेंटमध्ये नक्की व्यक्त व्हा. तोपर्यंत जय महाराष्ट्र.